झी 24 तास एक पाऊल पुढे। नांदेड वाघाळा महापालिकेत अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे। नांदेडमध्ये काँग्रेसला 43 जागांवर आघाडी मिळाल्याची बातमी आहे। नांदेड महापालिकेवर त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकणार आहे। नांदेडमध्ये जनतेने अशोकरावांवर विश्वास दाखवत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळवून दिलेले आहे। 43 जागांवर काँग्रेस पुढे आहे, तर इतर पक्षांचे 10 उमेदवार विजयी आहेत। राष्ट्रवादीकडे पुन्हा एकदा 10 जागा आलेल्या आहेत, तर शिवसेनेकडे 14 जागांवर शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी केशव घोणसे पाटील यांच्याकडून। केशव, गेल्या वेळी 39 जागा काँग्रेसकडे होत्या, आता 43 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे, स्पष्ट बहुमत काँग्रेसकडे मिळतं आहे, काय ताजी घडामोड आहे? हिमालय निश्चितच काँग्रेससाठी अत्यंत दिलासा देणारी हा निकाल आहे। त्यातल्याच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासाठी मोठा दिलासा हा मानायला हवा। या ठिकाणी काँग्रेसने मोठं यश मिळवलेलं आहे, पण त्याचबरोबर या ठिकाणी आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे जो हैदराबादचा पक्ष आहे MIM, या पक्षाने एकूण 14 जागांवर आघाडी घेतली आहे आणि ही निर्णायक आघाडी आहे असं आपल्याला म्हणता येईल। त्याचबरोबर शिवसेनेनं 14 ठिकाणी निर्णायक आघाडी घेतलेली आहे, राष्ट्रवादीनं 5 ठिकाणी घेतलेली आहे। भाजपचं मात्र या ठिकाणी खातं उघडतं की नाही अशी शंका या ठिकाणी आपल्याला व्यक्त करता येऊ शकते, परंतु काँग्रेसच्या दृष्टीनं अत्यंत दिलासा देणारं हे यश आहे असंच म्हणता येईल। हेमाली, नक्कीच अतिशय उल्लेखनीय असे काही निकाल दिसून येत आहेत, कल दिसून येतोय। मुळात काँग्रेसचं तर यश उल्लेखनीय म्हणावं लागेल, 43 जागांवर आघाडी आहे जसं तुम्ही माहिती दिलीत। MIM कडे सुद्धा 14 जागांवर आघाडीवर, पण राष्ट्रवादीच्या कलांकडे जर नजर टाकली तर राष्ट्रवादीला ज्या 10 जागा होत्या त्या 10 जागांपैकी केवळ 5 जागांवर आघाडी मिळते आहे। काय सांगता येईल राष्ट्रवादीच्या या अपयशाबद्दल? निश्चितच राष्ट्रवादीला आत्मचिंतन करायला लावणारा असा हा निकाल आहे। मागच्या वेळी राष्ट्रवादीकडे 11 जागा होत्या, परंतु यावेळी तितक्या जागाही त्यांना टिकवता येतात की नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यांनी एकूणच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा स्थानिकचे नेते असतील या सर्वच नेत्यांनी राष्ट्रवादीसाठी मोठा जोर लावलेला होता, परंतु त्यांना म्हणावं तसं यश मिळालेलं नाही असंच या ठिकाणी म्हणावं लागेल। नक्कीच, आणि त्याचबरोबर नांदेड मनपामध्ये काँग्रेस आता स्पष्ट बहुमतावर आहे, 43 जागांवर आघाडी आहे, पण त्याचबरोबर आपण आणखीन एका पक्षाबद्दल बोलत होतो ते म्हणजे MIM, जो पहिल्यांदाच मला वाटतं नांदेड निवडणुकीत आला असेल आणि इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या मोठ्या जागांवर त्यांनी आघाडी मिळवलेली आहे। काय सांगता येतील कारण? निश्चितच हेमाली, आपण थोड्या वेळापूर्वी बोलल्याप्रमाणे या ठिकाणी काँग्रेस विरुद्ध सर्व पक्ष असं काहीच चित्र या ठिकाणी झालं होतं। एकत्रित जरी विरोधी पक्ष आले नसले तरी सर्वांचं टार्गेट हे काँग्रेस आणि त्यातल्या त्यात अशोक चव्हाण असंच होतं, परंतु कुठलाही विरोधी पक्ष भक्कमपणे आपल्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करू शकला नाही। मग त्यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस असेल, केंद्र आणि राज्य सत्ताधारी असणारा राष्ट्रवादी असेल, शिवसेना भाजप असेल, या कुणीही एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून भूमिका या ठिकाणी ते वटवू शकले नाहीत। आणि त्याचबरोबर थोडक्यात काँग्रेसचा जो एकला चलोरेचा प्रयोग आहे तो यशस्वी होताना दिसतोय असं म्हणता येईल केशव? निश्चितच काँग्रेसचा एकला चलोरेचा प्रयोग यशस्वी होतोय असंच म्हणता येईल, पण विरोधकांना प्रभावीपणे विरोधी पक्षाची भूमिका वटवता आली नाही आणि त्यामुळेच हैदराबाद सारख्या ठिकाणचा MIM हा पक्ष नांदेडमध्ये येतो आणि 14 ठिकाणी विजय मिळेल अशी शक्यता सध्या दिसते। तर ही जी बाब आहे ती इतर सर्व विरोधी पक्षांना, मग राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप ही सर्वच पक्ष त्यात आले, या सर्वांना कुठेतरी आत्मचिंतन करायला लावणारा, विचार करायला लावणारा असाच आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।